चला सगळ्यांना सुप्रभात सुप्रभात सुप्रभात. आज आपला 9वा दिवस आहे आणि आजही होम असतो, कोणाचा 8वा कोणाचा 9वा. आणि आज आपण दुर्गा मंत्र ध्यान करणार आहे आणि सुलक्षणा मॅडम सौंदर्य लहरी स्तोत्र वाचन करणार आहेत. तर मॅडम सुरू करू शकता तुम्ही. हो. तर आपण काल बघितलं की आधीचे 41 श्लोक मॅडमने घेतले आनंद लहरीचे, आणि त्याच्यानंतर आपण सौंदर्य लहरी सुरू केलंय, ज्याच्यामध्ये देवीचे फक्त सौंदर्याचं खूप सुंदररित्या वर्णन केलेलं आहे. तर सगळ्यांना नमस्कार आणि खूप धन्यवाद. मॅडमलाही खूप खूप धन्यवाद आणि विहंगम टेक्नो होलिस्टिकला खूप धन्यवाद की त्या प्लॅटफॉर्मवर आपल्याला चांगले चांगले असे प्रोग्राम ऐकायला आणि करायलाही आम्हाला मिळत आहेत. त्यासाठी धन्यवाद. सुदर्शन पिरामिडचे खूप खूप धन्यवाद. तर आपण कालपर्यंत बघितलं होतं, 50 श्लोक बघितले होते. त्याच्यात आपण बघितलं होतं की मॅडम आजचं हो, ध्यान 32 मिनिटाचं आहे, त्यामुळे तुम्ही जास्त श्लोक घ्या. हो. मग मी एक उद्या फक्त मी एक कालिकाष्टकम म्हणेल आज, नाही तर उद्या मला जसं वेळ मिळेल तसं. हा, म्हणून मग आज तुम्हाला जास्त वेळ आहे. ठीक आहे, मग हे झालं. तर 50व्या श्लोकात आपण बघितलं होतं की कशा प्रकारे देवीची दृष्टी कुठपर्यंत पसरलेली आहे, आणि त्याच्यानंतर कविता रूपी गुच्छ म्हणजे जसं की आपण कवितेचे जे स्टांजाज असतात तर त्या प्रकारे जी स्तुती करतात भक्त लोक म्हणा, कवी लोक म्हणा, तर ते ऐकण्यासाठी तिचे कान कसे व्याकुळ असतात आणि डोळे पण. मग तिसऱ्या डोळ्याबद्दल सुद्धा आपण वाचलं होतं काल. तर आता हा 51वा श्लोक आपण बघतो आहे. त्याच्यामध्ये असं दिलेलं आहे की शिव के प्रति तेरी दृष्टी श्रृंगार भावना से पूर्ण है. शृंगार रस आपण बघितला की शृंगार भावना से तिची दृष्टी शिवाच्या प्रती आहे. अन्य जनों के प्रति उपेक्षात्मक और कुत्सित है. गंगा पर रोष पूर्ण है. शिव जी के चरित्र पर विस्मय करने वाली है. शिव जी के गले में पड़े सर्पों से भयभीत है. कमलों के सौंदर्य को पराजित करने वाली. सखी सहेलियों के प्रति स्मित हास्य मुस्कुराहट से युक्त है. इसलिए हे जननी, मेरे ऊपर भी तू अपनी कृपा करुणा दृष्टी दया दृष्टी डाल दे. तर त्यांचं म्हणणं आहे की अं, दृष्टी कितपत, जसं की आपण सगळ्या नगरांबद्दल तिची दृष्टी कशी पसरलेली आहे, किती दूरवर आहे, त्याप्रमाणे हे दृष्टीबद्दल याच्यात दिलेलं आहे की शिवाच्या प्रती तुझी दृष्टी शृंगारपूर्ण आहे. ते म्हणतात मागच्या श्लोकात जसं कवींनी तुझ्यासाठी वर्णन केलेला शृंगार रस ऐकण्यासाठी तुझे कान तृप्त होते, तर तोच रस जो आहे तो तुझ्या नेत्रांच्या द्वारे पाहून, हो, तोच रस तुझ्या नेत्रांद्वारे भगवान शिवांच्या प्रती शृंगार भावनेने प्रकट होतो आहे. म्हणजेच तिचे प्रेम त्यांच्या बद्दल प्रगट होत आहे असं त्यांना म्हणायचंय. पण तेच नेत्र दुसऱ्या दुसऱ्या लोकांच्या प्रती जे सांगितलेलं आहे ते उपेक्षापूर्ण आणि कुत्सित, म्हणजे त्यांना थोडे कमी लेखणारे आहे. म्हणजे भगवान शिवासाठी जे आहे त्याच्यापेक्षा कमी असं सांगितलेलं आहे. जसे गंगेवर तुझी दृष्टी रोषपूर्ण आहे, कारण की थोडी तिला जेलसी होते गंगेबद्दल, कारण शिवांनी तिला आपल्या जटेमध्ये म्हणजे डोक्यावरच धारण केलेलं आहे. हे सगळे नवरसांचे भाव इथे सांगितलेले हे आपल्याला लक्षात घ्यावे लागेल. हे कवींच्या मनाचे जे वर्णन असतात त्या प्रकारे त्यांनी वर्णन केलेलं आहे प्रत्येक गोष्टींचं आणि नवरसांचं. ईर्षेचा भाव सांगितला आतापर्यंत, मग शृंगार रसाचा, आणि भगवान शिवांच्या प्रती म्हणजे त्यांची जी क्रिया किंवा चरित्र जे आहे, त्यांचा जो पराक्रम आहे त्यावर तू विस्मयचकित असते. तर विस्मय म्हणजे आश्चर्यभाव व्यक्त केलेला इथे. तसे शिवांच्या गळ्यात जे सर्पाचे हार असतात, म्हणजे सर्प असतो, विषारी सर्पामुळे तुझ्या आतमध्ये भयाचे भाव निर्माण होतात. म्हणजे हा पण एक भाव आहे. वेगळे वेगळे भाव इथे वर्णन केलेले आहेत.
कमळाच्या सौंदर्याला लाजवेल अशा तुझ्या नेत्रांमध्ये भय दिसते आहे या सर्पांमुळे. याच नेत्रांनी तू जेव्हा तुझ्या मैत्रिणींकडे जे स्मित हास्य करत बघते, म्हणजे इथे त्यांनी ते ते पण दिलंय की प्रत्येकाच्या प्रती जो भाव आहे तिच्या नेत्रांमध्ये तो वेगळ्या वेगळ्या प्रकारचा आहे. मैत्रिणींसाठी एकदम वेगळा आहे, शिवांसाठी वेगळा आहे, गंगेसाठी वेगळा आहे. तर ते जे नेत्र आहे तुझ्या मैत्रिणींकडे जे तू स्मित हास्य करत बघत असते, ते कमळापेक्षा ही अतिशय सुंदर नेत्रांनी बघत असते. म्हणजे त्यावेळेस तुझ्या नेत्रांची जी नेत्रांमधले जे भाव आहे ते वेगळ्या प्रकारे उमटतात असं त्यांना म्हणायचं आहे. हे जननी तशीच ती कृपा दृष्टी, करुणायुक्त दृष्टी माझ्यावर पण असू दे असं त्यांचं म्हणणं आहे. त्याच्यानंतर आपला 52वा श्लोक येतो. ते म्हणतात, हे पर्वतराज हिमालय के वंश की प्रमुख कली, कली म्हणजे कन्या, तुम्हारे ये दोनों नेत्र बाणों की तरह कानों तक खिंचे हुए है. हे नेत्र जे आहे ते असे त्याचं सौंदर्य वर्णन करताय की त्याचा हा जो भाग आहे तो कानांच्या इथपर्यंत अशा प्रकारे ओढल्यासारखा झालेला आहे. म्हणजे ते सौंदर्याचं वर्णन आहे. जो पंखों के स्थान पर पलके धारण किए है तथा त्रिपुरारी शिव के मन चित्त की शांति को भंग करने वाले फलक से युक्त है, जो कानों तक तने हुए कामदेव के बाणों का काम कर रहे हैं. तर ते त्यांचं म्हणणं आहे की हे माते तू पर्वतराज हिमालयाच्या वंशाची प्रमुख कन्या आहेस. कळी म्हणजे उमलणारी कळी असं त्यांचं म्हणणं आहे. हे जे तुझे नेत्र बाणांप्रमाणे म्हणजे बाणाच्या आकाराने, बाणाचा आकार जसा असतो त्याप्रमाणे तुझे नेत्र कानांपर्यंत असे ओढलेले आहेत. म्हणजे बाणाला मागे असं पंखासारखं असतं. आपण बघितलं असेल धनुष्याच्या बाणाच्या तिथे आपण बघत असतो, जो बाण असतो त्याला मागे असं असतं पंखासारखं. म्हणजे तो सोडला की तो बरोबर हवा त्याच्यामध्ये भरते आणि उडत उडत तो योग्य जागी भेटतो, जे त्याला म्हणजे जिथे त्याला जायचं आहे तिथे तो बरोबर पोहोचतो. ते पंख म्हणजे तुझ्या पापण्या. तर ते जे मागचे बाणाच्या मागचे जे पंखासारखं दिलेलं आहे ते म्हणजे तुझ्या पापण्या आहेत. त्रिपुरारी शिवांना सुद्धा त्यांनी जेव्हा त्रिपुरासुराचा वध केला म्हणजे त्याला भेदले, बाणांनी भेदले हे लक्षात येईल आपल्याला इथे. अशा शिवाला तू तुझ्या नेत्रांनी भेदते आहे. म्हणजे त्या बाणाच्या पुढच्या भागाला एक फल त्रिकोण असतो, त्याने तू त्यांच्या चित्त आणि मनाच्या शांतीला भंग करते आहे. जे हे बाणाप्रमाणे तुझे नेत्र आहेत ते कामदेवाच्या बाणांचे काम करत आहेत. म्हणजे तू जेव्हा त्यांच्याकडे दृष्टी करते तेव्हा ते कामदेवाच्या बाणांप्रमाणे म्हणजे त्यांचं चित्त हरून घेते बा, तू आकर्षित करते. पण कामदेवाला पण ती शक्ती जी आहे ती तुझ्यामुळेच मिळते आणि तशीच शक्ती आम्हाला सुद्धा मिळो असं ते वर्णन करत आहे. तर 53वा आपण श्लोक घेऊ शकतो इथे. तर तो असा आहे की हे ईशान दयिते, तेरे तीनों नेत्रों में तीन प्रकार के रंगों के जो अंजन यानी काजल लगे हैं, उससे मानो वे अलग अलग तीन रंगों के दिख रहे हैं. तर हे जे काजळ आहे ते तीन रंगांचं वेगळ्या वेगळ्या प्रकारे ते सांगतात आहे की अशा प्रकारे तीन कलरचं आहे. और महाप्रलय के अंत में त्रिदेवों म्हणजे ब्रह्मा विष्णु और रुद्र को जो प्रलय काल में उपरत हो गए थे, फिर से उत्पन्न करने के लिए सत्व रज तम इन तीनों गुणों को धारण किए हुए के समान प्रतीत हो रहे हैं. म्हणजे ते तीन रंग कोणते आहे की जे सत्व रजतम असे गुण आहेत. ते आतापर्यंत अजून ते नेत्रांचं वर्णन सुरू आहे की हे नेत्रांचं जे सौंदर्य वर्णन केलेलं आहे हे ईशान दयिते, म्हणजे तुझ्या नेत्रांमध्ये तीन प्रकारचे जे अंजन तू लावते आहे त्याच्यामध्ये श्वेत वर्ण म्हणजे आपल्या डोळ्यांच्या म्हणजे रंगांचं वर्णन आहे. श्वेत आतमध्ये पांढरा भाग असतो. रक्तवर्ण लालिमा असते अशा ह्या बाजूला किंवा ह्या बाजूला देवीचे डोळे आपण जेव्हा बघतो तेव्हा रक्तवर्ण, आणि श्यामवर्ण म्हणजे बुलबुल आपले काळे असतात. त्यामुळे ते नेत्र वेगवेगळ्या तीन रंगांचे आपल्याला दिसतात. एक तर पांढरा रंग सांगितला तो सत्व गुणाचा आहे. पांढरा रंग जो आहे तो सत्व गुण दर्शवतो.
आणि लाल रंग रजोगुण दर्शवतो आणि काळा रंग जो आहे बुबुळांचा तो तमोगुण दर्शवतो. जेव्हा सृष्टी तयार होते तेव्हा त्रिदेव उत्पन्न होतात, हे आपल्याला माहिती ब्रह्मा विष्णू आणि महेश आता सांगितलं त्यांनी. जे प्रलय काळात लुप्त होऊन जातात आणि पुन्हा उत्पन्न होतात, तेव्हा या 3 गुणांची धारणा ते करतात. जेव्हा ते पुन्हा उत्पन्न होतात त्यावेळेस या 3 गुणांची धारणा उत्पन्न होते त्यांच्यामध्ये आणि त्यांना हे गुण या मातेच्या नेत्रातील 3 रंगांच्या काजळापासूनच मिळतात. असं खूप सुंदर वर्णन केलंय. ते कवींचंच वर्णन आहे. म्हणजे कवी लोक वेगवेगळ्या प्रकारे सौंदर्याचं वर्णन करतात. त्या प्रकारे असं सांगितलंय की हे 3 रंगांचं जे काजळ तुझ्या डोळ्यामध्ये आहे त्यापासूनच या तिघांना या 3 गुणांची ते धारणा करू शकतात आणि ते गुण त्यांना मिळतात. असं 54वा श्लोक पण ही आता. भगवान पशुपति शंकर की अधीनता में ही अपने हृदय को समर्पित करने वाली है भगवती। आप अरुण शुक्ल और श्याम वर्णों के सौंदर्य से समन्वित अपने दयापूर्ण नेत्रों से शोणनद गंगा और सूर्य तनया म्हणजे यमुना नदी, इन तीनों तीर्थों के समान हम लोगों को आशु यानी पवित्र करने के लिए ही तुम उन पवित्र नदियों का संगम बना रही हो. तर शुक्ल श्याम आणि अरुण हे 3 जे प्रकारच्या सौंदर्याचं वर्णन केलेलं आहे त्या नेत्रांचंच वर्णन सुरू आहे अजून तिच्या. त्याच्यापासून या 3 नद्यांची उत्पत्ती झालेली आहे. ती कशासाठी की आमच्यावरतीच कृपा करण्यासाठी. भगवान शिवाला आपले हृदय अर्पण करून त्यांच्या अधीन असलेली हे भगवती. शुक्ल वर्ण म्हणजे सूर्यनेत्र, श्याम वर्ण म्हणजे चंद्रनेत्र आणि रक्तवर्ण म्हणजे तिसरा जो नेत्र आहे तुझा तो लाल. या तीनही दयापूर्ण नेत्रांचा संगम म्हणजे शोण नद, गंगा नदी आणि सूर्यपुत्री यमुना या 3 पवित्र नद्यांच्या संगमाप्रमाणे तू आम्हाला पवित्र करण्यासाठी त्या 3 नद्यांचा संगम तू एका ठिकाणी केलेला आहेस असं म्हणतात. तर ज्याला प्रयागराज आपण म्हणतो, अलाहाबाद ला घडवून आणलं आहे. तर हे तिथेच का झालेलं आहे कारण अलाहाबाद आणि वाराणसी हे एकत्र जवळ जवळ असल्यामुळे काशी हिला ज्ञानाची नगरी म्हणतात कारण की भगवान शिवांचा तिथे वास आहे विश्वनाथाचा. तर म्हणून त्यांनी म्हटलं की याच ठिकाणी तू या 3 नद्यांचा संगम घडवून आणलेला आहे कारण ही जी ज्ञानाची नगरी काशी आहे त्याच्यामुळे आपले ज्ञान चक्षु उघडण्याचे हे स्थान असल्यामुळे त्याच ठिकाणी तू या 3 नद्यांचा संगम केलेला आहे. अशा प्रकारे खूपच सुंदर सुंदर रित्या हे वर्णन केलेलं आहे. तर 55 श्लोक आहे की हे धरणीधर राजन्य हिमालय की पुत्री. धरणीधर असं त्यांचं वर्णन केलेलं आहे की संतों का कहना है कि तेरे निमेष मात्र म्हणजे नेत्र जेव्हा आपण बंद करतो से जगत का प्रलय और उन्मेष यानी खोलने से उसका उद्भव अर्थात सृष्टि होती है. यह संपूर्ण संसार भी प्रलय के बाद तेरे ही उन्मेष से नेत्र खोलने से यानी उन्मेष से म्हणजे नेत्र जेव्हा उघडतो तेव्हा त्याच्यामुळे उत्पन्न झालेला आहे हा संपूर्ण संसार. जिसकी रक्षा करने के लिए तेरे ही आंखों ने झपकना यानी पलक गिराना बंद कर रखा है ऐसी मुझे आशंका हो रही है. म्हणजे अजून ते नेत्रांचंच वर्णन करून राहिलेले आहेत. हे धरणीधर राजन्य हिमालय की पुत्री. मोठे मोठे जे ऋषी मुनी आहेत संत आहेत ते सांगतात की जेव्हा तुझे हे नेत्र निमिष म्हणजे बंद करते तेव्हा त्यामुळे जगत प्रलय आणि उन्मेष म्हणजे उघडल्यामुळे सृष्टीची उत्पत्ती होते. हा पूर्ण संसार पण तुझ्या नेत्र उघडण्यामुळे उत्पन्न झालाय. त्याच्या रक्षणासाठीच तुझ्या नेत्रांनी पापण्या झपकणे म्हणजे पलकणे असं म्हणतो ना आपण, म्हणजे बंद करणे. तर ते बंद केलंय की काय असं मला शंका येते. म्हणजेच ती एकटक आपल्याकडे बघते आहे असा संशय त्यांना येतोय की तिने ते पापणी जे बंद होते किंवा उघडते
तर बंद करणंच तिने म्हणजे बंद करणं जे आहे तिचं पापणी ते तिने बंद केलंय की काय असं त्यांना संशय येतो की ती कंटिन्युअसली म्हणजे एकटक आपल्यावरती कृपादृष्टी ठेवून आहे असं ते म्हणतात. त्याच्यानंतर 56वा श्लोक आपण बघू. हे अपर्णे निमेष रहित कभी भी पलक बंद न करने वाली. आता तेच पुढे त्यांनी घेतलेलं आहे की ती पलक आपली बंद नाही करत. तर त्याला याची उपमा दिलेली आहे मछलीची. कभी भी पलक बंद न करने वाली मछली या तो सदा ही पानी में छिपी रहती है, क्योंकि उनको यह भय सताता रहता है कि कहीं तेरी ये मतलब भी भगवती आंखें ये आंखें ईर्ष्यावश तुम्हारे कानों में उनकी चुगली न कर दे. जबकि यह लक्ष्मी तो प्रातः होती है होते ही म्हणजे सकाळ झाल्याबरोबर प्रातः होते ही कपाटों के सदृश बंद होने वाले दलयुक्त कुमुदिनी को छोड़ जाती है और रात होते ही उन्हें खोलकर उसमें प्रवेश करती है. हे अपर्णे निमेष रहित म्हणजे जिच्या पापण्या कधीच बंद होत नाही किंवा झपकत नाही अशी स्थिती माझी असावी असं त्यांचं म्हणणं आहे. किंवा आमची पण अशी स्थिती व्हावी की एकटक आम्ही तुझ्या सौंदर्याचं आणि तुझ्या रूपाचं दर्शन करत राहू. मी एकटक बघत राहावे असं ते वर्णन आहे कवींचं. कवी म्हणजे शंकराचार्यांनीच केलेलं आहे. जे हे तुझे नेत्र आहे ते मासळीच्या नेत्रांप्रमाणेच आहेत. मासळी सुद्धा नेत्र कधी आपले बंद नाही करत. उघड्या डोळ्यांनीच ती झोपते मासळी सुद्धा, कारण तिला भय असते की भगवतीचे हे जे नेत्र आहेत ते ईर्षेने तुझ्या कानामध्ये त्यांची चुगली म्हणजे एक प्रकारे असं सांगितलेलं आहे की चुगले करण्यासारखंच होऊ शकतं बा, म्हणून ते बंदच नाही करत ते आपले डोळे त्या मछल्या. कमळ जेव्हा हे दिवसा उमलतं आणि कुमुदिनी म्हणजे वॉटर लिली जे आपण म्हणतो ती रात्री उमलत असते. दोन्ही वेगळे प्रकारचे आहे. कमळ जे असतं ते थोडं मोठं असतं आणि त्याच्या पाकळ्या पण खूप अशा भरीव आणि जास्ती असतात. आणि कुमुदिनी जी वॉटर लिली जे आपण म्हणतो तर ती तिच्या पाकळ्या पण कमी असतात आणि ती रात्री उमलते. त्याच्यामध्ये लक्ष्मीचा वास असतो. तर त्या लक्ष्मी देवीला वाटते की तीच सगळं सृजन करते आहे. तिला असं म्हणजे थोडा अहंकार झालेला आहे लक्ष्मी देवीला की तीच या सगळ्या जगाचे सृजन म्हणजे सृष्टीची म्हणजे पालन करते आहे. एक ब्रह्मांड म्हणजे एक लक्ष्मी आणि ब्रह्मांड नष्ट झालं तर लक्ष्मी पण नाही असं त्यांनी वर्णन केलंय. लक्ष्मी तुझी बरोबरी करू नाही शकत. अर्थात लक्ष्मी म्हणजे तिचंच रूप आहे खरं म्हणजे, पण इथे त्यांनी असं वेगळ्या दृष्टीने म्हटलेलं आहे. कुमुदिनी सारखं माझं जीवन आहे असं ते म्हणतात. सकाळी तिच्या पाकळ्या मिटतात म्हणजेच लक्ष्मी त्या कपाटांमध्ये बंद होऊन जाते, कारण ती म्हणते की मी भगवतीची तुलना नाही करू शकत. म्हणजे जी मूळ आहे पराशक्ती तिची मी तुलना नाही करत. तिच्यापासूनच या लक्ष्मीची उत्पत्ती झाल्यामुळे ती स्वतःला त्या कपाटांमध्ये म्हणजे त्या पाकळ्यांमध्ये बंद करून घेते कुमुदिनीच्या असं सांगितलं त्यांनी. तर 57वा श्लोक आहे. हे शिवे अल्प विकसित नीलोत्पलके सौंदर्य से युक्त दूर दूर तक देखने वाली अपनी दृष्टि से सुदूर स्थित मुझ दीन दुखियारे को भी कृपा करके दृष्टिरूप जल से स्नान करा दे. म्हणजे दृष्टीच्या द्वारे तू मला ते स्नान करव, माझं दुःख दूर करून. उससे यह दिन धन्य हो जाएगा और ऐसा करने से हे भगवती तेरी कोई हानि भी नहीं होगी, क्योंकि चंद्र प्रभा म्हणजे चंद्राचे जे किरणे आहे वन में और भवन में सब जगह समान रूप से ही पड़ती है. हे शिवे कमी प्रमाणात उमललेल्या निलोत्पला म्हणजेच कमलिनी कुमुदिनी जे आपण म्हणतो वॉटर लिली जे मगाशी सांगितलं च्या सौंदर्याने परिपूर्ण वेगळ्या वेगळ्या प्रकारे म्हणजे उपमा दिलेली आहे. त्या अजून ते डोळ्यांच्या सौंदर्याचं सुरू आहे. खूप दूरपर्यंत बघण्याच्या तुझ्या दृष्टीने
माझ्यासारख्या दीन दुबळ्यावर सुद्धा कृपा कर. दृष्टीरूप जलाने मला अभ्यंग स्नान तू घाल माते. त्यामुळे मी धन्य होऊन जाईल आणि तुझी पण काही हानी होणार नाही. चंद्राचे किरण सगळीकडे समान रूपानेच प्रसारित होत असतात, तसेच तुझी ही कृपा दृष्टी माझ्यावर पण असू दे, आपला सर्वांवर असू दे. तर 58वा श्लोक आहे. हे पर्वतराज हिमालय की पुत्री, तेरी दोनों कुटिल कनपट्टिया किसी दृष्टि में कुसुम बाण धारण करने वाले धनुष्य के कोणों का कौतूहल उत्पन्न न करेगी? जहां श्रवणेन्द्रिय का उल्लंघन करके तेरी तिरछी कटाक्ष कनपट्टियों को पार कर कान तक पहुंचे हुए बाण के सदृश दिखता है, जो दोनों भ्रुकुटी रूपी धनुष्य पर चढ़ा हुआ है. कनपटी या धनुष्य कोण है? भगवती की भ्रुकुटी की त्योरी रूपी धनुष्य पर चढ़े हुए कटाक्ष रूपी बाण से समस्त बाधाओं का नाश होता है. म्हणजे देवीच्या कटाक्षाने जे दुःख आणि दारिद्र्य किंवा जे काही आपल्याला आहे त्याचा नाश होतो. तर ते म्हणतात की हे हिमालयाची पुत्री, तुझ्या दोन्ही कानपटी कुटील आहेत. कुटील म्हणजे ते एक प्रकार त्यांनी त्याच्या सौंदर्याचं वर्णन केलं आहे की कोणाच्याही दृष्टीस कुसुम बाण धारण करणाऱ्या धनुष्याच्या कोणांचे कुतूहल उत्पन्न नाही करणार का? म्हणजे धनुष्याच्या कोणांसारखे तुझे ते डोळ्यांचे हे जे साईज आपण म्हणू शकतो की असे कोण इथपर्यंत आले कानापर्यंत. तर ही जी कनपट्टी आहे ती कुटील त्याला त्यांनी म्हटलेलं आहे. ज्या श्रवणेंद्रियाचे उल्लंघन करून तुझे तिरछे कटाक्ष त्या कानपट्टे पार करून कामदेवाचे बाण म्हणजेच तुझे जे कटाक्ष, आपण असं तिरछी नजर म्हणतो एक प्रकारे, ते कानापर्यंत जातात असे जेव्हा बघतो तेव्हा हा भाग इकडे येतो त्या बुबुळांचा, म्हणून त्यांनी ते असं वर्णन केलेलं आहे. तर ते प्रेमाचे असे तीर तू चालवते आहे, बाण फेकते आहे ब अशा प्रकारे ते म्हणतात आहे. म्हणजे भक्तांना तुझ्या प्रेमाने कानापर्यंत पोचलेल्या बाणांसारखे ते दिसतात आहे. ते जे कटाक्ष आहे नेत्र ते कानापर्यंत पोचलेल्या बाणासारखे दिसतात. ते प्रत्यंच्या जेव्हा ओढतात ना तर ते असे ओढल्यासारखे दिसतात ते बॉस. जे दोन्ही भुवया रूपी धनुष्यावर चढवलेले आहेत. कानपट्टी या धनुष्याचे कोण आहेत. भगवतीच्या भुवया रूपी धनुष्यावर चढवलेले कटाक्ष रूपी बाणांनी संपूर्ण बाधांचा नाश होतो. म्हणजे ती प्रेमाने असे कटाक्ष जेव्हा फेकते किंवा आकर्षित करणं, तिचे डोळे अशा प्रकारे आपल्याला आकर्षित करतात असं त्यांचं म्हणणं आहे. आणि त्यामुळे सर्व बाधांचा आपल्या जीवनामधून नाश होत असतो. 59 आहे आता. तेरे चमकते हुए कपोलों पर प्रतिबिंबित दोनों कर्ण फूलों से युक्त तेरा यह मुखमंडल मुझे 4 पहियों वाला कामदेव का रथ मालूम पड़ता है, जिस पर आरूढ़ होकर अथवा जिसका आश्रय लेकर महावीर कामदेव सूर्य और चंद्रमा रूपी 2 पहियों वाले पृथ्वी रूपी रथ पर शंकर जी के विरुद्ध युद्ध के लिए सुसज्जित होकर खड़ा है. तुझ्या या चमकणाऱ्या कपोल म्हणजे जे कर्णफूल तू कानात घातलेले आहेत त्यांची चमक, म्हणजे त्याची जी चमक आहे त्याचे प्रतिबिंब तुझ्या मुखमंडलावर पसरलेले आहे. म्हणजे जे कानातले आहे त्याचं जे चमक आहे ती पूर्ण तुझ्या चेहऱ्यावरती आलेली आहे. तर त्याची तुलना मी कामदेवाच्या 4 पायाच्या रथांशी करतो, कारण हा रथ तर कामदेव चालवतो आहे, पण त्याला जी शक्ती तू चालवण्याची देते आहे ती तूच देते आहे. म्हणजे तुझ्याकडून त्याला ती शक्ती मिळते. त्यामुळे त्याची एवढी शक्ती वाढली आहे की तो त्या 4 पायाच्या रथावर आरूढ होऊन भगवान शिवांशी युद्ध करण्यासाठी सुसज्ज झालेला आहे. भगवान शिवाच्या रथाला 2च चाके आहेत, म्हणजे सूर्य आणि चंद्र रूपी. पृथ्वी रूपी रथावर ते आरूढ झालेले आहेत. आणि ह्या कामदेवाला जी एवढी शक्ती प्राप्त झाली ती त्यांच्या विरुद्ध उभं राहण्याची शिवांच्या, तर ती तुझ्याच शक्तीचा प्रताप आहे असं त्यांचं म्हणणं आहे.
आणि त्याचा जो रथ त्यांनी वर्णन केलेला आहे तो 4 पायांचा, म्हणजे तुझे 2 डोळे आणि कानातले तुझे जे 2 कुंडल आहे, अशा प्रकारे त्याचा अर्थ त्यांनी सांगितलेला आहे. हा 4 पायांचा रथ घेऊन तो शिवाच्या विरुद्धच तुझ्या शक्तीनेच उभा राहिलेला आहे. 60वा श्लोक आहे. हे शर्वाणी सरस्वती की सुंदर वाणी को, जो अमृत लहरी के कौशल को हराती है, श्रवण रूपी चुल्लुओं के द्वारा अविरत पान करते समय तेरे कुंडल गण चमत्कार पूर्ण उक्तियों के प्रशंसा सूचक सिर हिलाते हुए झनझनकार स्वर मानो ओंकार ओंकार के उच्चारण के समान ओंकार के द्वारा उत्तर दे रहे. आता कानांचं वर्णन सुरू झालंय, म्हणजे चेहऱ्याचंच वर्णन सुरू आहे अजूनपर्यंत. हे शर्वाणी म्हणजे भगवान शिवांची पत्नी सरस्वतीची जी सुंदर आणि मधुर वाणी आहे, ज्यामध्ये जसं की आपण मिठाई किंवा काही गोड आपण खातो त्याच्यामध्ये जेवढी गोडी असते ती सुद्धा त्याच्यामध्ये आलेली आहे, असं त्यांचं म्हणणं. मिठाईची मिठास सुद्धा त्याच्यात आलेली आहे. अमृताच्या इतकी गोडी कशातच नाही, पण ही जी तुझी वाणी आहे तिने अमृताच्या गोडीला सुद्धा मागे टाकलेले आहे. म्हणजे अं ते अमृताची गोडी त्याच्या पुढे फिकी पडते असं. सरस्वतीला पण तूच शक्ती देते. ही जी वाणी सरस्वती जी तिच्या तोंडातून निघते आहे किंवा तुझी ती स्तुती करते आहे, ती स्तुती तुझीच करते आहे सरस्वती देवी. तर ते तिच्या वाणीतून जी गोडी किंवा जो गोडवा निघतो आहे तुझ्या स्तुती सुमनांचा, तर त्याची जी शक्ती आहे ती पण तिला तुझ्यापासूनच मिळते आहे. ती पण देवी पण सरस्वती देवी पण याच्याच पासूनच उत्पन्न झाली असल्यामुळे ते तुझी स्तुती करण्यासाठी ती जी गीत म्हणते किंवा जे काही ती म्हणते स्तुती सुमन करते, तर त्याच्यामध्ये जी गोडी आहे सौंदर्य आहे ते तुझ्यापासूनच तिला मिळालं. म्हणजे जेवढ्याही वाग्देवी आहे असं त्यांचं म्हणणं आहे, त्यांना तूच शक्ती देते. तुझ्या स्तुती म्हणण्यासाठी, तुझी स्तुती म्हणण्यासाठी तूच त्यांना शक्ती देते. अशी स्तुती करता त्यावेळेस असे वाटते की अमृताच्या लहरी वाहत आहे. म्हणजे अमृता इतकं गोड तर काहीच नाही असं त्यांचं म्हणणं आहे. तर त्या अशा अमृताच्या लहरी जणू काही वाहतात आहे जेव्हा त्या तुझी स्तुती करतात तेव्हा. तू जेव्हा ही स्तुती ऐकते तेव्हा तू फक्त मान हलवते. म्हणजे तुझी स्तुती तेव्हा जे पण गात आहे भक्त म्हणा किंवा या वाग्देवी किंवा सरस्वती, तर तू फक्त आपली मान अशी हलवते आहे. त्यावेळी तुझे हे जे कानातले कुंडल आहेत ते गालाला स्पर्श करतायत. म्हणजे मान हल्ली की ते गालाला स्पर्श करतात. तेव्हा त्यातून जो ध्वनी आणि म्हणजे जो ध्वनी निघतोय किंवा जो स्वर उत्पन्न होतो आहे, तो ध्वनी म्हणजे जणू ओंकार नादच संपूर्ण ब्रह्मांडातच तो हुंकाराद्वारे उत्तर देतोय. म्हणजे तू बोलत काहीच नाहीये तुझ्या मुखातून, पण जे हे तुझे कानाचे कुंडल जे आहे ते तुझ्या गालाला स्पर्श केल्यामुळे जो नाद उत्पन्न होतोय हे तो ओंकार स्वरूपाचा ओंकारच नाद आहे आणि तो संपूर्ण ब्रह्मांडामध्ये पसरला आहे. कशाद्वारे? हुंकाराद्वारे. म्हणजे होकार देतोय की बा तुम्ही माझी स्तुती करताय, तर तोच नाद उत्पन्न होतोय, तुला मुखातून बोलण्याची गरज नाहीये. असा हा ओंकार नाद उत्पन्न होतोय असं त्यांनी म्हटलंय. तर असं वेगळ्या वेगळ्या प्रकारे सगळ्या याचं वर्णन केलं आहे देवीच्या. 61वा श्लोक आपण आता घेऊ. हे तुही नगिरी म्हणजे हिमाचल के वंशध्वज की पताके, तेरे नाक का यह बास हमको शीघ्र ही उचित फल देने वाला बने, अथवा उसके ऊपर हमारे लिए उचित फलदायी हो. म्हणजे त्याच्यामुळे आम्हाला जे फळ मिळणार आहे ते चांगल्या प्रकारचं मिळेल. क्योंकि उसके भीतर तेरे अत्यंत शीतल निश्वासों से मोती उत्पन्न हो रहे हैं, तथा उस नाक की बाई नथुने में इतनी समृद्धि है कि एक मुक्ता मणि बाहर भी दिख रहा है. यह नथ के मोती से अभिप्राय है जो बाएं नाक में पहनी जाती है. आता नाकाचं वर्णन करतायत. तर हे खूप काव्यमय अशा प्रकारे केलेलं आहे. भगवतीच्या नाकाच्या सौंदर्याचे हे वर्णन आहे. हे तुहिनगिरी म्हणजे हिमाचलाच्या वंशाची जी पताका आहे ध्वजाची,
अशा प्रकारे उपमा दिली आहे देवीला. तुझ्या नाकाची जी नथ आहे त्यात जो मुक्तामणी आहे म्हणजे मोती, म्हणजे नथीमध्ये मोती आहे, म्हणजेच मुक्ता म्हणजे मोती. आणि हा त्याचा बाह्य अर्थ झाला की हा नाकात जी नथ आहे आणि त्याच्यावर जो मोती आहे त्या प्रकारे. तर हा बाह्य अर्थ आणि एक जो सूक्ष्म अर्थ आहे जो हायर लेवलचा आहे थोडासा आपण म्हणू शकतो की तो म्हणजे मुक्ता म्हणजे मुक्ती, त्यामुळे तू आम्हाला मुक्ती देते आहेस असं त्यांचं म्हणणं आहे. तर हा मुक्तामणी आम्हाला उचित फळ देईल म्हणजे मुक्तीकडे घेऊन जाईल, म्हणजे आम्हाला मुक्ती मिळेल. म्हणजेच वंश, वंश म्हणजे यांनी हिंदी भाषेचा जो खूप वेगळं सौंदर्य आहे, याच्यात दोन प्रकार घेतले. वंश म्हणजे बांस, बास म्हणजे बांबू आपण म्हणतो त्याला. म्हणजेच वंशचे दोन अर्थ आहे. एक कुल, वंश म्हणजे कुल म्हणतो आपण, जे आपलं ज्या घराण्यात आपण जन्माला आलो त्याला वंश असं म्हणतो. तर तो एक कुल असा प्रकार होतो. आणि दुसरा म्हणजे बांबू, त्याला बांस म्हणतो. तर अशा बांबू सारखे तुझे जे नाक आहे म्हणजे सरळ आणि सुंदर अशी उपमा दिलेली आहे त्यांनी. त्याचे ध्यान मी करतो आहे, त्या नाकाचे ध्यान मी करतो आहे. त्यामुळे त्यामधून त्या त्याचे मुक्ती हे फळ आम्हाला मिळते. त्या नाकाचे जे आम्ही ध्यान करू तर त्यापासून आम्हाला मुक्तीचे फळ मिळेल, कारण जो मुक्तामणी तू नाकात धारण केला आहे त्यामुळे, आणि तू जेव्हा तो श्वास घेते नाकाद्वारे त्यामुळे हे मणी तयार होतात, ते मोती तयार होतात ते. आणि ते मोती म्हणजेच आम्हाला मुक्ती प्राप्त करून देण्याचे ते फळ आहे. तर नाकाचे ध्यान करताना इतके मुक्ता त्यातून बाहेर पडत आहे, म्हणजे तू तू ज्या ज्या वेळेस श्वास घेते त्या त्या वेळेस प्रत्येकाला मुक्ती देत असते असं त्यांचं म्हणणं आहे. की असे खूप साऱ्या लोकांना मुक्ती मिळाली आहे तुझ्या या मुक्तामणीमुळे. आणि असे कितीतरी मुक्त आत्मा तुझ्या या वंशातून बाहेर पडलेले आहेत, कारण की आपली उत्पत्ती देवीपासूनच झालेली आहे. मूळ जी आहे प्रकृती सृष्टी तिच्यापासूनच आपण उत्पन्न झालो आहे. तर असे हजारो मुक्त आत्मे तुझ्या वंशातून बाहेर पडले असं ते म्हणतात. तुझ्या नाकातून जो श्वास घेतला जातोय तर असे बरेचसे मोती उत्पन्न होत आहेत, म्हणजे तेच मुक्त आत्मे बाहेर पडत आहेत. तर एक मोती तर बाह्य स्वरूपात तो आम्हाला दिसतोच आहे, तुझ्या नाकात जे आपण जी नथनी घातली आहे त्याच्यामध्ये तो आहे. तर इथे त्यांनी सांगितलं की बांबू हा जर खूप जुना झाला, ते प्लांट जे आहे ते खूप म्हणजे खूप वर्ष जुने जर झाले तर त्याच्यामधून असा एक मोती तयार होत असतो. आता ही प्रोसेस मलाही नव्हती माहिती, मी एक ऐकलं त्याच्यामधून मला कळलं, म्हणजे मी तरी नव्हतं ऐकलं, बाकी कोणाला माहित असेल तर नाही माहिती. तर ते मोती सारखे तयार होतात असे. मोती किंवा क्रिस सारखं पण त्याला म्हणू शकतो, मोती तयार होतो. आणि तो खूप स्ट्रॉंग तो भाग होत गेल्यामुळे ते होतात. तेव्हा हिरव्या किंवा काही वेगळ्या वेगळ्या रंगाचे मोती तयार होत असतात. तर धनची प्राप्ती ज्यांना करायची आहे त्यासाठी या मोतींचे बरेच प्रयोग सांगितले आहे, आणि तंत्रामध्ये पूजेमध्ये त्यांचा उपयोग होतो. जसं की निगेटिव्हिटी तंत्र बाधा वगैरे झालेली असेल तर त्याचा उपयोग करतात. पण हे खूप रेअरली तयार होतात असं त्यांचं म्हणणं आहे. तर हे बांबूचे जे मोती आहे म्हणजे बॅम्बू पर्ल्स असं पण त्याला नाव दिलेलं आहे. तर थंड श्वास जो मातेचा नाकाद्वारे सुरू असतो असा घेणं, त्यातून असे अनेक मोती बाहेर येतात. आणि नथेमध्येच तो एक मोती आहेच असं त्यांनी नाकाचं आणि त्या नथेचं आणि त्या मोतींचं वर्णन केलेलं आहे. अशा प्रकारे द्विअर्थी पण बरेच श्लोक आहेत, म्हणजे सगळे श्लोक द्विअर्थी आहेत. तर आपण जो बाह्य स्वरूपाचा म्हणजे शारीरिक असं जे आहे तर असा अर्थ न घेता आपण सूक्ष्म अर्थ जो सांगितलेला आहे तो आपण घ्यायचा आहे. अर्थात इथे कसं आहे, हे शंकराचार्यांनी खूप पूर्वी हे सगळं वर्णन करून ठेवलं आहे, तर त्यावेळेस द्वैत अर्थाने केलेलं आहे, म्हणजे देवीला आपण बाहेर बघतो आहे. तर खरं म्हणजे शंकराचार्य अद्वैती होते. पण जेव्हा आता ती आख्यायिका सगळ्यांनाच माहिती आहे की शाक्त मताचे खंडन करण्यासाठी ते काश्मीरला वगैरे जातात, आणि मग त्यांना जो त्यांची तब्येत खराब होते आणि मग ते उठू पण शकत नाही, शक्ती नसते. तर मग एक गवळण जे असते ते पाणी घेऊन जाते, तर ते तिला पाणी मागतात. तर मग ती म्हणते तू घे हे पाणी.
तर ते म्हणतात की माझ्यामध्ये शक्ती नाही, तर मग लगेच ती म्हणते की शक्तीशिवाय काहीच नाही. मग तेव्हा त्यांना एकदम जाणीव होते की शक्ती पण एक आहे, कारण ते अद्वैतवादी होते खरं म्हणजे. आणि त्याच्यानंतर आपण बघितलं की त्यांचे जितकेही स्तोत्र जे आहेत ते द्वैत भावाला वर्णन करून केलेले आहे. म्हणजे बाह्य फॉर्म मध्ये जेव्हा भगवंत किंवा देवीचे वर्णन किंवा जितकेही त्यांनी आहे केलेले स्तोत्र, ते सगळे द्वैतामध्ये केलेले आहे खरं म्हणजे. तर त्यावेळेस मग ते त्यांना एकदम त्या शक्तीची आठवण येते की शक्तीशिवाय काहीच नाहीये. तर तेव्हा त्यांनी भवानी अष्टक रचलेलं आहे. अशा प्रकारे आपल्याला ही गोष्ट माहिती असेल कदाचित. तर आपण 62वा श्लोक घेऊ आता. हे सुंदर दांत वाली भगवती, स्वाभाविक रूप से लालिमा भरे तेरे होठों की शोभा की तुलना करने वाले पदार्थों के नाम बताता हूँ। मूंगों की लता में यदि फल आ जाए तो वह उन होठों तर त्याची तुलना उन होठों के उन होठों से समानता कर सकते हैं, म्हणजे त्याची बरोबरी करू शकता. परंतु बिंबा फल तो नहीं, क्योंकि उनकी अरुणिमा तो तेरे बिंब की प्रतिबिंब अरुणिमा की फलक से समान है। यदि उनसे किसी प्रकार तेरे होठों की तुलना भी की जाए तो तेरे जो ओष्ठ सौंदर्य की एक कला के बराबर भी सुंदर न होने से क्या लज्जित नहीं होंगे? भाषा थोडी कठीण आहे, हिंदी जरी आहे तरी सुद्धा सोपी नाहीये. तर त्याचं थोडं म्हणून मी मराठी माझ्या पद्धतीने थोडं मला समजलं तसं मी केलेलं आहे. तर आता दातांचे वर्णन आहे आणि ओठांचे वर्णन इथे सुरू झाले देवीच्या. हे सुंदर दात असणाऱ्या माते भगवती, तुझे जे ओठ किती सुंदर लाल रंगाचे आहेत. म्हणजे त्याचे सौंदर्याचं वर्णन करतायत की किती, तर लाल रंग जो आहे तो कशा प्रकारचा आहे ते त्यांनी सांगितलेलं आहे की इतके सुंदर लाल रंगाचे तुझे ओठ जे आहे त्याची तुलना करणाऱ्या वस्तूंचे मी एक दोन नावं तुला सांगतो. तर मुंगा, मुंगा म्हणजे आता त्याला काय म्हणतात मला माहिती नाही, पण जनरली आपण अंगठीमध्ये वगैरे मुंगा घालतात, ते सांगतात ज्योतिषी वगैरे आपल्याला. तर त्याला ते लाल कलरचं ती वनस्पती असते ऍक्च्युली, कोरल म्हणतात त्याला, समुद्रामध्ये मध्ये प्रवाह. पोवळ म्हणतात मॅडम त्याला. काय? मुंगा मुंगा म्हणजे पोवळ. हा, पोवळ, बरोबर आहे. तर ती एक प्रकारची कोरल म्हणजे प्रवाळ अशी समुद्री वनस्पती सांगितली त्यांनी. तर त्याच्या झाडाला फळ नसतं असं त्यांचं म्हणणं आहे, ती वनस्पतीच असते फक्त. पण जर असे त्या झाडाला फळ आले तर त्याची तुलना तुझ्या ओठांशी होऊ शकते, पण त्याला फळच येत नाही. पण बिंबा फल म्हणजे डाळिंबाच्या दाण्याचा जो रंग आहे, साधारण साधारण म्हणजे हा लाल कलर थोडा वेगळा आहे आणि डाळिंबाच्या दाण्यांचा कलर थोडा डार्क लाल आहे. तर त्यांनी इथे असं म्हणजे दर्शवलं आहे की सामान्य स्त्रियांच्या ओठांशी डाळिंबाच्या दाण्यांच्या रंगाची तुलना होऊ शकते, पण तुझ्या ओठांची समानता त्यांच्याशी म्हणजे त्या रंगाप्रमाणे तुझे ओठ नाहीयेत. पण जर मुंगा म्हणजे जे काय पोवळा आपण म्हणतो, तर त्या कलरशी होऊ शकली असती जर त्याच्या झाडाला फळ आलं असत तर. पण ते अशक्य गोष्टींचं त्यांनी सांगितलेलं आहे. पण मुंगाच्या झाडाला जरी फळ आलं तर त्यांचं म्हणणं आहे की जरी ते फळ आलं तरी तो रंग तुझ्या ओठांच्या लाल रंगापुढे फिका पडू शकतो. तुझ्या ओठांच्या लालीची तुलना कशाशी पण होऊ नाही शकत असं त्यांचं म्हणणं आहे. जरी तुलना केली तरी पण ते तुझ्या ओठांच्या सौंदर्याच्या एका कलेशी पण त्या सौंदर्याची बरोबरी नाही होऊ शकत. ते स्वतःलाच लज्जित नाही का करून घेणार. समजा आपण बरोबरी करायला गेलं तरी कुठे मातेचे ओठ आणि कुठे आपण, असं त्यांना स्वतःलाच त्याची जाणीव होईल. अशा प्रकारे या सुंदर ओठांनी जेव्हा तू स्मित करत असते म्हणजे हास्य, मधुर हास्य करत असते, तर अशा तुझ्या मधुर हास्याने बऱ्याच म्हणजे आपल्या भक्तांवरती तू कृपा करत असते त्या हास्याच्या द्वारे, असं त्यांनी वर्णन केलेलं आहे. तर आता 63वा श्लोक त्यांनी सांगितलेला आहे. तुम्हारे चंद्र बदन की मधुर मुस्कुराहट रूपी ज्योत्सना
के आधिक्य को पीकर अत्यंत मधुर होने के कारण चकोर पक्षियों की चोंच प्रचुर रसास्वाद से जड़ से हो गई है, वहां से हट गई है। अतएव वे आम्ल रस के अभिलाषी इच्छुक चंद्रमा की सुधा लहरी को रक्षोन्न यानी कांजी सदृश असा पदार्थ असतो फर्मेंट केलेला, गृहाम्ल म्हणतात त्याला, समझकर हर एक रात को खूब स्वच्छंदता से पी रहे हैं, पीते रहते हैं। तर हे माते तुझ्या चंद्रवदनाचे जे मधुर हास्य, तर अशा ह्या तुझ्या सुंदर आणि मधुर हास्याचे पान केल्याने जेव्हा आपण ते मधुर हास्याचे पान, तर ह्या इथे तिच्या मधुर हास्याचे वर्णन त्यांनी चांदण्यांच्या पण प्रभावाला मागे टाकलेले आहे असं ते म्हणतात, की अशा प्रकारे तुझे जे हास्य आहे त्याचे आपण जेव्हा रोज आम्ही पान करत असतो तर त्याच्या पुढे चांदण्यांचे सौंदर्य सुद्धा फिके पडते। अतिशय माधुर्य अशा अतिशय मधुर अशा चकोर पक्ष्यांच्या चोचीमध्ये असल्यामुळे त्यांची जी चव, जी गोडी त्यांना अतिशय जास्ती प्रमाणात वाढली, म्हणजे तुझ्या सौंदर्याचं पान करत असल्यामुळे त्यांच्या चोचीमध्ये जी गोडी तयार झालेली आहे तर ती जी आहे त्याचं प्रमाण अति जास्त झाल्यामुळे ती जड झालेली आहे त्यांची चोच, असं ते म्हणतात। त्याच्यापेक्षा वेगळं असं त्यांना काही हवंय आता, आता त्या सौंदर्याचं पान करून करून त्यांना ती चोच जड झाल्यामुळे त्यांना वेगळं पाहिजे, म्हणून ते आम्ल रसाच्या अभिलाषेने चंद्राच्या किरणांचे मधुर पान, म्हणजे ते चकोर पक्षाचं असं म्हणतात की ते कोणतंच अन्न किंवा पाणी असं ग्रहण नाही करत, फक्त चंद्राचे जे किरण आहे त्याचंच ते ग्रहण करत असतात। तर ते अभिलाषेने चंद्रांच्या किरणाचे मधुर पान म्हणजे रक्षोन्न ही इथे म्हटलं जसं की कांजी सदृश फर्मेंटेड केलेलं जे धान्य असतं किंवा भात आपण रात्री भिजवून ठेवला तर तो जसा आंबट येतो त्या प्रकारे असं ते रक्षोन्न असतं, असं समजून रोज रात्री ते स्वच्छंदपणे त्या चंद्राच्या किरणांचं पान करत असतात किंवा त्यांना आपल्या चोचीमध्ये धारण करत असतात। तर असं सुंदर हास्य बघून आपण सुद्धा आनंदित राहत असतो त्या देवीच्या स्मित हास्याने आणि तिच्या त्या ध्यानाने। हास्यरूप जे तिचं ओठ आहेत किंवा ती हस्ते आहेत तर ते जेव्हा आपण ध्यान करू तर त्या प्रकारे आपण इतकं त्याचं पान करू शकतो, जसं की यांची चोच जड झाली चकोर पक्ष्यांची, त्याप्रमाणे आपलं झालं पाहिजे असं ते म्हणतात, ते म्हणजे भक्त ते स्तुती करतात आहे अशा प्रकारचे। तर आता 64वा जो श्लोक आहे त्याच्यात त्यांनी तिथून आता जिभेचं वर्णन केलेलं आहे देवीच्या। हे जननी श्रांति यानी थकावट के बिना पति के गुणानुवाद यानी गुणगान का बारंबार जप करने वाली जपा कुसुम अड़हुल पुष्प की कांति के सदृश तुम्हारी लाल जिह्वा की जय हो। जिसके अग्रभाग पर विराजमान स्फटिक के समान विशुद्ध कांतिमय सरस्वती की मूर्ति यानी प्रतिमा के शरीर का वर्ण माणिक्य म्हणजे सूर्यकांत मणि के सदृश परिवर्तित हो गया है। आता जिभेचे वर्णन केलं आहे, जसं आपण बघतो की काली मातेची जीभ आपण बघतो तर ती अशी लाल असते। जिभेचे वर्णन त्यांनी केलंय, वाणी हे जननी श्रांती म्हणजे अविश्रांतपणे, म्हणजे न थकता तू आपल्या पतीचे गुणगान आणि वर्णन जसे काही आपण जप करतो त्याप्रमाणे करत असते सतत करणारी हे जननी। जपा कुसुम जास्वंदाच्या म्हणजे जपा कुसुम म्हणजे जास्वंदच्या फुलाच्या कांतीसारखा तुझ्या लाल जिभेचा जो रंग आहे त्याचं जय हो असं म्हणतात। अशा या तुझ्या जिभेवर म्हणजे जिभेच्या अग्रभागावरती विराजमान स्फटिका समान शुभ्र विशुद्धी कांती असलेली सरस्वतीची जी मूर्ती म्हणजे प्रतिमा आपण म्हणू शकतो किंवा प्रत्यक्ष म्हणू शकतो, तर स्फटिकासारखी ती पांढरी शुभ्र आहे, तर तिचा वर्ण माणिकासारखा लाल रंगात परिवर्तित झालेला आहे, म्हणजे जिभेचं वर्णन आहे। जीभ जशी आहे ती खरं म्हणजे सरस्वती म्हणजे वाणी
अशा प्रकारे घेतलेलं आहे त्या जिभेला. जिभेनेच आपण बोलत असतो म्हणून वाणी म्हणतो. तर ही वाणी कुठून निर्माण होतं, तर ती सरस्वतीच्या द्वारे निर्माण झालेली आहे. तर ती वाणी सुद्धा लाल रंगात परिवर्तित झालेली आहे, असं ते म्हणतात आहे. म्हणजे इतकी मधुर वाणी तुझी आहे, तशी वाणी आमची सुद्धा मधुर हो. अशा प्रकारे भक्त वर्णन करतात ते म्हणजे कवी लोक. आता हे 65वा श्लोक आपण घेऊ. किती वाजले? वेळ आहे ना अजून थोडा. हे माते दानवों को युद्ध में जिताकर उनके द्वारा अपहृत शिरो वस्त्र और कवचों को उतारकर शिवजी के निर्माल्य से विमुख जो चंड का अंश होता है उसे स्कंद, इंद्र और उपेंद्र, ये तीनों तेरे मुख के पान के ग्रास को, जिसमें चंद्रमा के समान स्वच्छ कर्पूर खंड पड़े हैं, उसे ग्रहण करते हैं. हे माते, दानवांचं जेव्हा युद्ध झालं तर त्या युद्धाहून परत आल्यावरती हे जे सगळे देवता आहेत ते आपले शिरोवस्त्र म्हणजे मुकुट आणि कवच कुंडल जे आहे त्यांचे ते त्यांनी उतरवल्यावरती भगवान शिवांना आपले शौर्य सांगण्यासाठी ते तिथे जातात त्यांच्या जवळ. व त्यांना त्या देवतांना अशी अपेक्षा असते की आपण एवढं युद्ध जिंकून आलो आहोत, तर आता भगवान शिवानी आपल्याला काही आपलं कौतुक करावं आणि काहीतरी आपल्याला द्यावं बा, असं काही मिळेल या अपेक्षेने म्हणजे बक्षीस वगैरे ते जातात त्यांच्याकडे. पण शिव म्हणतात की माझ्याकडे असं काहीच नाहीये, जे माझं काही निर्माल्य वगैरे सुद्धा आहे तो हा चंड म्हणजे त्यांचा गण असतो एक, तर तो अंश समजून घेऊन घेतो. तो त्यांचाच अंश असल्यामुळे त्याला असं वाटतं की याच्यावर आपलाच अधिकार आहे, त्यामुळे तो सगळं स्वतःच ग्रहण करून घेतो, स्वतःच घेतो. तर त्यांच्या शिवाजवळ आता काहीच नाही, तर ते म्हणतात की तुम्ही आता भगवतीकडे जा आणि ती तुम्हाला देईल बक्षीस काय ते. म्हणून स्कंद, इंद्र आणि उपेंद्र सगळे मातेकडे येऊन तिची स्तुती करायला लागतात. त्यामुळे ती जे तांबूल आहे ते उष्टे करून देते. म्हणजे तिच्याजवळ काय आहे तर तांबूल असतं तिच्याजवळ, तर ती थोडं त्याला उष्ट करून प्रसाद म्हणून ते त्यांना सर्वांना देते आणि ते सगळेजण ते ग्रहण करतात. तर त्या तांबूलामध्ये कापूर असतं, बरेच जण कापूर टाकतात तांबूलामध्ये. तर ते चंद्रासारखे स्वच्छ स्फटिकाप्रमाणे असं कर्पूर खंड त्यांनी म्हटलेलं आहे. चंद्रासारखा त्याचा खूप सुंदर असा रंग असतो स्फटिकासारखा. तर अशा प्रकारे कापूर मिश्रित हे जे तांबूल आहे, तर ते तांबूल तू प्रसाद म्हणून आम्हाला देते. म्हणजेच कर्पूरयुक्त ते पान आहे बा, कापूर मिश्रित. तर अशा प्रकारे 66वा श्लोक आपण आता घेऊया. पशुपति भगवान शिव के विविध अपदानों को वीणा पर गाते समय तेरे सिर हिलाकर सरस्वती के लिए प्रशंसात्मक वचन कहना शुरू करने पर जो अपनी वाणी मधुरता जन्य वीणा के झंकार को भी फीका कर देती है, उससे यानी सरस्वती अपनी वाणी को वस्त्र में लपेट कर रख देती है. पशुपती भगवान शिवांची स्तुती करताना त्यांच्या पराक्रमांची जी गाथा ही सरस्वती देवी गाते आहे. स्तुतीपर स्तोत्र ती वीणेवरती वाजवून आणि म्हणजे मुखातून सुद्धा ती स्तुती करते आहे. तर ती सरस्वती देवी जी गात आहे, तर त्याला तू उत्तर देत असताना तुझे मस्तक असे हलवते आहे. शिर म्हणजे मस्तक त्यांनी म्हटलं. देवी सरस्वतीला प्रशंसात्मक शब्द तुझ्या वाणीद्वारे जेव्हा तू बोलायला सुरुवात करते, म्हणजे जे सरस्वती देवीने जे प्रशंसात्मक स्तोत्र म्हटलेले आहेत शिवाबद्दल किंवा जे वीणा ती वाजवते आहे, तर त्याची प्रशंसा करण्यासाठी तुझ्या वाणीद्वारे जेव्हा बोलायला सुरुवात तू करते, तेव्हा तुझी ही अति सुंदर मधुर वाणी सरस्वती देवीच्या वीणेच्या झंकाराला पण मागे टाकते. म्हणजे त्याची बरोबरी नाही करू शकत. म्हणजेच वीणेचे झंकार पण तुझ्या वाणीपुढे फिके पडले आहे असं त्यांना म्हणायचंय. हे बघून देवी सरस्वती आपली वीणा कपड्यात म्हणजे जे काही त्याचं कव्हर असेल त्याच्यात गुंडाळून ठेवून देते. कारण की अशी आपली ती म्हणते की भगवती देवीच्या वाणीपुढे माझी वाणी पण फिकी पडते आहे. तर अशी इतकी सुंदर आणि मृदू आणि सौंदर्यपूर्ण वाणी आपल्याला प्राप्त हो,
असे ते प्रार्थना करतायत देवीला. मला पण अशी वाणी प्राप्त हो. तर 61वा श्लोक आपण घेऊ. हे गिरिसुते उपमा शून्य तेरी चिबुक यानी टुड्डी. चिबुक म्हणजे हा जो भाग हनुवटी म्हणतो. का वर्णन हम कैसे और किस रूप में करें, जिसे तुम्हारे पिता हिमालय ने बचपन में वात्सल्य प्रेम से अपनी उंगलियों से स्पर्श किया, दुलारा दुलारा है। गिरीश ने अधरपान करने की आकुलता व्याग्रता से बार बार उठाया है, जो उस समय ऐसा लग रहा था कि मानो शंकर के हाथ में मुख देखने के लिए उठाया गया दर्पण का स्तबक दस्ता हो. तर चुबुक याने चीन म्हणजे हनुवटी आपण म्हणत असतो त्याला मराठीमध्ये. तर हे गिरिसुते, तुझ्या हनुवटीचे वर्णन आम्ही कशा प्रकारे करावे. तुझ्या हनुवटीला तुझे पिता हिमालयाने तुझ्या बालपणी प्रेमाने आणि वात्सल्याने आपल्या बोटांनी स्पर्श केला असेल. त्यामुळे तुझ्या इतक्या सुंदर आणि निर्मळ कांतीमुळे त्यांच्या बोटांचा गड्डा पडलेला आहे. म्हणजे हनुवटीच्या इथे जो असा थोडा गड्डा पडलाय असं ते म्हणतात, की तुझ्या वडिलांनी तुला असा प्रेमाने इथे स्पर्श केलेला असेल लहानपणी. तर अशा प्रकारे आणि भगवान गिरीशाने अधरपान करण्यासाठी आणि तुझे सौंदर्य न्याहाळण्यासाठी प्रत्येक वेळी तुझ्या हनुवटीला स्पर्श केल्यामुळे हा गड्डा इथे पडलेला आहे असं त्यांच्या स्पर्शाने असं ते म्हणतात आहे. तर जणू काही शंकर जे आहेत ते स्वतःच चेहरा बघण्यासाठी स्वतःचाच म्हणजे असं त्यांनी म्हटलेलं आहे, इथे वर्णन केलं आहे की ते चेहरा जेव्हा असा बघतायत त्याचा अर्थ इथे असा घेतला आहे की ते आरसाच बघतायत आपल्या हातामध्ये. आरशाचा तो खालचा भाग जो आहे तो पकडून असं तो बघतात आहे. तर ते स्वतःच प्रतिबिंब त्याच्यामध्ये बघतात आहे. म्हणजे मीच ती भगवती आहे असं त्यांना ती जाणीव होते. म्हणजे स्वतःचे प्रतिबिंबच ते त्याच्यामध्ये बघतायत जेव्हा ते तुला न्याहाळत आहेत हनुवटीने. म्हणजे तो आरसाच घेतला आहे त्यांनी आणि समोर ते स्वतःलाच बघतात. अशा प्रकारे त्यांनी वर्णन केलेलं आहे. तर 68वा श्लोक आपण घेऊन घेऊ. आज आपण 70 श्लोक घेऊन घेऊ म्हणजे मग कसं होईल की उद्या मला 30 श्लोक घेता येतील. त्रिपुरारी शंकर की भुजाओं के नित्य स्पर्श किए जाने से जो तेरी ग्रीवा यानी गर्दन, आता मानेचं आणि गळ्याचं सौंदर्य खुरदुरी हो रही है. मुख कमल भी अपने में ही धारण करती हुई मृणाली कमल नाल के समान सुंदर लग रही है, जो स्वाभाविक रूप से स्वयं तो गौरवर्ण है, पर अधिक समयों तक अगरू के गहन लेपन के कारण कीचड़ में सनी हुई सी मलिन दिखाई दे रही है और जिसके नीचे हार लटक रहा है. भगवान शंकरांच्या म्हणजे त्रिपुरारी भगवान शंकरांच्या सतत म्हणजे त्रिपुरासुराचा नाश केल्यामुळे त्यांना त्रिपुरारी नाव पडलेलं आहे. सतत सान्निध्याने म्हणजे त्यांचा हात असा स्पर्श जो गळ्याला तुझ्या होतो आहे त्याच्या नित्य स्पर्शाने तुझी जी सुंदर मान जी आहे तर सततच्या स्पर्शाने ती मान अशी थोडीशी खडबडीत अशी झालेली आहे किंवा तिला काळसर खुरदुरी म्हणजे हिंदीमध्ये खुरदुरी म्हटलंय त्यांनी. त्यांच्या स्पर्शाने जी मान आहे तर ते असं थोडस इथे सांगितलेलं आहे की गुजबंग्स येतात तिला. तर ते शहारले गेले असल्यामुळे त्या भागामध्ये तिथे काळपटपणा थोडासा त्या मानेला आलेला आहे आणि खुरदरी झालेली आहे. त्या मानेची तुलना कमळाच्या देठाशी केलेली आहे. म्हणजे चेहरा जो भाग आहे तो कमळाचा घेतला गेला आहे त्यांनी आता म्हटलंय आणि खालचा जो हा मानेचा भाग आहे तो कमळाचा देठ आहे. दांडी आपण पकडतो हातामध्ये तर त्याच्याशी ती तुलना केलेली आहे. तर त्या दांडीला त्यांनी कमलनाल म्हटलंय म्हणजे कमळाची दांडी असं म्हटलं आहे. अशा या कमळाच्या दांडीसारख्या ह्या गळ्यामध्ये म्हणजे सुंदर अशा तुझ्या गळ्यामध्ये तू मोत्यांची माळ धारण केली आहे. तर ती माळ जी आहे ती गौरवर्ण आहे. गौरवर्ण म्हणजे शुभ्र अशी थोडीशी आणि गुलाबी किंवा पांढरा असा मिक्स कलर असं म्हणू शकतो आपण गौरवर्ण. आपल्या आपला जो शरीराचा वर्ण असतो अशा प्रकारे. पण जास्त काळ अगरू अगरू म्हणजे एक प्रकारचं अत्तर असतं ते आपण देवतांची किंवा सगळ्या प्रकारच्या अशा ज्या काही पूजा करतो त्याच्यामध्ये अगरू वापरतात. सुगंधी अत्तर आपण असते तर ते सुगंधी प्रकारचं द्रव्य आपण म्हणू शकतो. त्याचं लेपन केल्यामुळे त्या भागाला थोडीशी मलिनता आली, काळपटपणा आलेला आहे.
म्हणजे ज्या प्रकारे कमळ हे चिखलात उगवते तशा प्रकारे काळपटपणा जरी त्यावर आलेला आहे, म्हणजे जसं आता हे तिच्या मुखाला कमळाची उपमा दिल्यामुळे आणि ही जी दांडी आहे ती कमळाची दांडी असल्यामुळे जसं कमळ चिखलामध्ये उगवतं त्याप्रमाणे तुझा हा जो गळ्याचा भाग आला, जो काळपटपणा आलेला आहे, मलिनता आलेली आहे, तरी मलिनता जरी आली असली तरी त्यावर तुझ्या मुखाचे सौंदर्य अजूनही कमल पुष्पांप्रमाणे फुलून दिसते आहे. आणि त्या काळपटपणावरती तो मोत्यांचा हार पण खूप सुंदर शोभून दिसतो आहे, जो तू गळ्यात घातलेला आहे. तसे ते गळ्याचं वर्णन त्यांनी केलेलं आहे. आपण 59वा श्लोक घेऊन घेऊ. हे गति, गमक और गीतों में कुशल, तेरे गले में पड़ी हुई ये 3 रेखा है। विवाह के समय बांधी गई 3 मंगल सूत्रों की लड़ियों के कारण तज्जन ने ही ये रेखाएं पड़ी है। जो रेखाएं ऐसे प्रतीत हो रही है कि मानो वे विविध मधुर राग रागिणियों के तीनों ग्रामों पर गाए जाने से उनकी ही स्थिति नियम आदि की सीमा के चिन्ह है। तर पहा गळ्याचे वर्णन त्यांनी आता कसं वेगळ्या प्रकारे केलंय. हे गती, गमक आणि गीत गाण्यात कुशल अशा माते. गायकाला जेव्हा गाणं म्हणतात तेव्हा 3 गोष्टी पाळाव्या लागतात, गती, गमक आणि गीत जे म्हणत असतात ते. तर त्यांचं म्हणणं आहे की या 3 गोष्टी ज्या आहे, म्हणजे एक गाण्याची गती, कोणत्या गतीमध्ये, लयीमध्ये, चालीमध्ये असं पण म्हणू शकतो. गमक म्हणजे आवाजाची पट्टी, खाली वर कशा प्रकारे आपण घेऊ शकतो. आणि गाणे म्हणजे शब्द, बोल, सूर जे आपण म्हणतो, ते सूर बसवण्यासाठी जेव्हा ती आवाजाची पट्टी कमी जास्त केली जाते त्याला गमक असं म्हणतात. या सर्वात अशा निपुण असणाऱ्या हे माते, या 3 गोष्टींमुळे तुझ्या गळ्यावर 3 रेखा उमटलेल्या आहेत, म्हणजे रेषा अशा 3 प्रकारच्या. जसं की आता आपण बघतो ही एक आहे, ही एक आहे किंवा असं अशा प्रकारे या ज्या 3 रेषा आहेत त्या उमटलेल्या आहेत तुझ्या गळ्यावर आणि त्या गळ्याचे सौंदर्य वाढवत आहेत. त्याचबरोबर या रेषा हे दर्शवतात की विवाह बंधनात बांधल्यामुळे जे मंगळसूत्र तू घातले आहेत त्याचे जे 3 पदर आहेत, समजा तू असं मंगळसूत्र घातलंय तर ते इथे 3 पदर जर आले असतील तर त्याच्यामुळे सुद्धा या 3 रेषा तुझ्या गळ्यावर उमटलेल्या आहेत. या 3 रेषा ज्या आहेत त्या जणू काही मधुर रागिण्या ज्या गायल्या जातात त्या 3 प्रकारात असतात. हे सगळ्यांनाच माहिती, जे गाण्याचा अभ्यास करतात त्यांना माहितीच असेल आणि जनरली पण सगळ्यांना माहित असतं की षडज, मध्यम आणि गंधार अशा त्यांच्या त्या प्रकारात त्यांना म्हणावं लागतं. त्याच्यामध्ये स्थिती, नियम अशा प्रकारे त्यांचे चिन्ह पण दिलेले असतात. आपल्याला ज्यांनी अभ्यास केला असेल त्यांना हे माहिती आहे. तसे ते चिन्ह आहेत. तर त्यामुळे तुझ्या या गळ्याला 3 प्रकारच्या रेषा उमटलेल्या आहेत. म्हणजे ते गळ्याच्या सौंदर्याचं वर्णन ते अशा प्रकारे करताय गाण्याच्या द्वारे. तर आता आपण हा 70वा श्लोक घेऊन घेऊ. शिवजी के नखरो नाखून म्हणजे नख के द्वारा पहले कभी चिरकाल में 5वें शीर का मथन किए जाने की स्मृति से स्मरण करते हुए भयभीत होकर शेष चारों ओर शीरों के समान रक्षा के लिए तेरे अभयदान मुद्रा वाले हाथ की शरण में समर्पण भाव से मृणाली यानी कमलिनी के सदृश कोमल तेरी चारों लतातुल्य भुजाओं के सौंदर्य की अपने चारों मुखों से ब्रह्मा जी स्तुति किया करते हैं. तर पूर्वी कधीतरी जेव्हा काही त्यांच्याकडनं अपराध घडला असेल ब्रह्मांकडनं त्यावेळेस म्हणा किंवा त्यांना अहंकारही झाला होता, तर भगवान शिवांनी आपल्या नाखांनीच त्यांचं 5वं जे हे होतं, शिर होतं, म्हणजे पहिले 5 तोंड होते भगवान ब्रह्माजींना. तर भगवान शिवांनी त्यांचं ते नखांनी ओरबाडून असं ते तोंड काढून म्हणजे कट केलं होतं, कापून टाकलं होतं असं म्हणतात. तर ब्रह्माजीकडून काही अपराध झालेला होता त्यावेळेस आणि त्यांना जरा अहंकार झाल्यामुळे पण भगवान शिवांनी त्यांना ही शिक्षा दिली होती. तर नेहमी त्याची आठवण त्यांना होत असते आणि ते भयभीत होत असतात ते ब्रह्माजी. तर आपल्या बाकी 4 शिरांचे रक्षण करण्यासाठी, म्हणजे आता एक शिर तर आपलं गेलंय पण हे 4 शिर आहेत उरलेले,
जे मुख आहेत त्याचं रक्षण करण्यासाठी तुझ्या अभयदान मुद्रा असलेल्या हातांना शरण ते येतात. म्हणजे अभयदानाची मुद्रा जी असते देवीची अशी, तर त्या हातांना ते शरण येतात आहे, की बा माझ्या चारी मुखांचं रक्षण तूच करू शकते. तर तुझे मृणाली म्हणजे कमलिनी सदृश्य कोमल असे 4 हात जे आहेत, जसे कमलिनीच्या लतांप्रमाणे, कमलिनीचे लता असते असं त्यांचं म्हणणं आहे. त्याप्रमाणे तुझ्या या हातांच्या भुजा आहेत, हा भाग जो आहे तो बाजू. त्यांची स्तुती आपल्या 4ही मुखांनी ते भीतीने करत असतात. ब्रह्माजी तुझी स्तुती करत असतात. भयभीत होऊन तुला शरण येऊन तुझे जे हात आहे कमलिनी सारखे त्याला ते शरण येतात. आता हातांपर्यंत आले, हाताचं वर्णन होईल आता. तर असे हे 70 पर्यंत आपलं झालेलं आहे समजा. तर बाकीचे जे राहतील 30 श्लोक ते आपण उद्या घेऊया. तर मॅडम हो छान सांगितले अर्थ तुम्ही. पण उद्या 30 होणार का? काल हो तुम्ही करावेच 10-12 घेतलेत, आज 20 घेतलेत. हो मग करावेच उद्या लागतील. 30 होणार आहेत का? हो होऊन जातील. ठीक आहे. हम्म. जयश्री गोडसे मॅडम, तुम्ही फोटो कोणाचा लावलाय? नंबर घालत नाहीये बरेच दिवस जयश्री मॅडम. छाया बोरस्ते मॅडम, नेहमीप्रमाणे नंबर नाही. आपल्याला नंबर घालून कार्यक्रम अटेंड करायचे आहेत. नवीन साधकांनी फॉर्म भरला नसेल, तर फॉर्म भरून घ्या विहंगमच्या मेंबरशिपचा. नंबर मिळेल तुम्हाला. तो नंबर Zoom लिंकला आधी टाकायचा आहे. सुरेखा चौबे, शुभांगी चव्हाण, शुभांगी शिंदे, रोहिणी स्वामी, पूजा कुलकर्णी, जयश्री गोडसे, छाया बोरस्ते आणि अंजली मॅडम आज आणि काल जे अब्सेंट होते त्यांची नावं थोडीशी प्लीज काढा. बघा 60-61च आहेत आज. म्हणजे जवळ-जवळ 40 लोक अब्सेंट आहेत आणि कालही 70 वगैरे होते. तर दोन्ही दिवसाची अब्सेंटची नावं मला द्या. लोकं उठायचा कंटाळा करतायत. आणि अर्चना मॅडम तुम्ही मला काय पाठवले कळलं नाही. एवढे फोटो पाठवून ठेवलेत. मी तुम्हाला साधा एक फोटो मागितला. तुम्ही जे मला मेल केलेलं आहे मासिकात लावायला, त्याला तुमचा फोटो द्या. तर केवढे फोटो पाठवलेत. लाईट विंगच्या ग्रुपवरही तसंच होतं. तुम्ही फोटो पाठवताना सिलेक्शन करा ना. 1-2 फोटो असावेत. जास्तीत जास्त आता लाईट विंगचं काही काम केले 4 फोटो असावेत. सगळेच्या सगळे पाठवतात. आता खूप पाठवलेत अर्चना मॅडमने. आणि काय होतं, हे एवढे माझे ग्रुप असल्यामुळं मला डिलीटचं काम खूप असतं. मेलला सुद्धा माझा मेल बॉक्स सतत फ्लड होत असतो. आणि इथे जरी मी ओपन करत नाहीयेत फोटो, WhatsAppवर आलेले सगळे, तरी सुद्धा ते मेमरीत असतातच. मला डिलीट करावेच लागतात. तर थोडंसं फोटो पाठवताना आपण सिलेक्शन करायला नकोय का? मासिकात एवढे फोटो देणार आहे का आपण? काल मी अर्चना मॅडमचं स्टेटस बघितलं, इतकी सुंदर पूजा ते घटाची होती. त्यांच्या मिस्टरांनी केलेली खूप सुंदर होती. रांगोळ्या त्यांच्या इतक्या सुंदर आहेत मॅडमच्या. इतकी कला अंगात आहे. तर ते थोडंसं मासिकात 2-3 द्यावेत. दरवेळेला 2-3, 2-3 द्यावेत ना. फोटो कधी काढलेले आहेत. त्यांचं चॅनल पण आहे. तर हे एक आणि अजून निलिमा देन मॅडम. काल पुराण कार्यक्रमात तुम्हाला सांगितलं उद्या खराडीला कार्यक्रम आहे अ, पंचतत्वाचा. मी आणि अमृता मॅडम उद्या जाणार आहोत. आम्हाला रविवारी जमणार नाहीये. शक्यतो मला जमणार नाहीये. अमृता मॅडमना पण जमणार नाहीये. आणि तुम्ही रविवारी म्हटलेलं आहात. तर ते थोडंसं उद्या तर तुम्हाला काही शक्य होणार नाही घरात घट असल्यामुळं. तर तेवढं फक्त लक्षात असू द्या. म्हणजे परवा आम्ही दोघी नाही तर तुम्ही जाणार का? हे थोडंसं सांगायचं आणि होतं. पत्ता तर आणि हां, लिंक आणि मी हे वेळ 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 आज विचारते मनीष वेळ भाईंना लिंक पाठवली आहे त्यांनी. तर तेवढं फक्त लक्षात आणि घ्या. आणि हा तिथे खूप एकटीला जायला पाहिजे तेवढं ना. तिथे सोसायटी मोठी आहे. 2-3 हो हजार लोकांची आणि लेडीजची गरज आहे. असं मनीष भाई बोललेले आहेत. तर म्हणून मग मी म्हटलं उद्याच जाऊन बघू पहिल्या दिवशी काय आहे ते. आणि मग रविवारचं माझं नक्की नाहीये. अजून तर ते दुसरं कोणी नाही का माझ्या सोबत असं? नाही.
आता पुण्याच्या मनीषा मॅडम आजारीच होता. तसं मला सुद्धा खोकला येतोय, तर मलाही थोडा प्रश्न आहे, पण जायचं. बघू काय होतंय ते. अमृता मॅडम येणार आहेत उद्या. बाकी पुण्याचं कोणी शिकलेलंच नाही ना. थोडंसं आपण लांब-लांब आहोत. तर हम्म. ठीक आहे, या गोष्टी काल मी पुराण कार्यक्रमात बोललेली आहे. हम्म. तर सगळ्यांनी उद्या आपला हा नवरात्रीचा कार्यक्रम संपत आहे. तरी आपण सोमवारपासून हे ध्यान प्रकार घेणार आहोत. तर कोमल मॅडम रेडी झालेले आहेत आणि अंजली मॅडम पण रेडी झालेले आहेत. अजून कोण शेअरिंगला रेडी होतंय का बघा. तर ते एक सांगायचंय. चला आज आपल्याला करायचंय दुर्गा मंत्रा ध्यान. शेअर करते मी. पाणी पिऊन घ्या. चला आपण आमच्या तितिक्षा आध्यात्मिक केंद्रामध्ये सुदर्शन पिरॅमिड मध्ये जाऊयात. तिथे आज सुदर्शन पिरॅमिडच्या आधी नाव तितिक्षा दिलं होतं. तितिक्षा म्हणजे दुःख आणि आनंद समभावाने उपभोगून काढणे. म्हणजे आपण जे म्हणतो तटस्थता आपल्याला आली पाहिजे. आता आपल्याला त्याच्याकडे फोकस वळायचा आहे. ही तटस्थता येणे आयुष्यात कितीही सुखदायक होऊ देत, कितीही चांगल्या घटना घडू देत. आनंद आपल्याला जे काही भावना उचंबळतात, आनंद होतो तेही नाही वाटलं पाहिजे. आणि दुःख झालं तरी दुःखही वाटलं नाही पाहिजे. म्हणजेच सगळ्या गोष्टी आयुष्यातल्या समभावाने स्वीकारता आल्या पाहिजेत. म्हणून ते तितिक्षा सेंटर नाव दिलं होतं. पण नंतर सगळं मी न्यूमरॉलॉजी आणि हे सगळं अभ्यास करून सुदर्शन पिरॅमिड पॅराडाईज हे नाव दिलेलं आहे. कारण अवनी मॅडमनी पिरॅमिडचं नाव ठेवलं सुदर्शन. म्हणून मग आपण सुदर्शनच नाव फायनल केलं. कारण त्यांना विष्णू चक्र फिरताना दिसली. तर कार्यक्रम पिरॅमिडचा जो होणार आहे 17ला त्याला नावं आज शेवटचा दिवस आहे नावं देण्याचा. तर ते आज तुम्ही फायनल करावं ज्यांचं राहिलंय डिसिजन घेणं. आणि ग्रुपवर नाव करावं. ग्रुप केलेला आहे. 21 लोकं जॉइन झालेली आहेत. आपल्याला दुर्गा मंत्राचा जाप करत करत ध्यान करायचं आहे.